कार मित्रांनो, आपण जाणार होतो आपल्या मित्राकडे म्हणून गाडी लावली होती पार्किंगला आणि आपण केलं रॅपिडो बुकिंग आणि रॅपिडोवाला आले. आपण निघालो होता मित्राच्या घराकडे. तिथनं होतं 18 किलोमीटर मित्राचं घर. या मित्र म्हणला होता 12 किलोमीटरचा हायवे आहे म्हणला बा 1 नंबरमध्ये. हे खरंच बरं का, ब्रिज 1 नंबर होता. आम्ही आलो की आता मित्राच्या इकडं या कावलाच्या घरातच बरं का आपल्या मित्राचं दुकान आहे. आलं दुकानात इकडे गडी बघा, लय दिवसानं मुसा बघितलेला खुरासताना बरं का. आणि आपल्या महाराजांचं पण दर्शन झालं ऑफिसमध्ये. ही आपला खास जोडीदार दत्त डीजेचे ओनर अजय शेठ जाधव. शेठ म्हटलं चला आता जेवायला जायचं. मग आणलं शेठने कोईमतूरमधल्या फेमस हॉटेलमध्ये. हे फेमस हॉटेलमध्ये मला म्हटलं गणेश काय खाणार. गणेश म्हटलं काय पण द्या चालतंय, पण लवकर द्या आपल्याला जायचं आहे. पण मला पुढं मग काय तंदुरी बिंदुरी घेतली बरं का. म्हटलं चिकनच आहे का नक्की. चिकनच आहे म्हटलं. मग काय खाल्ली बरं का पोट भरून. आणि शेठ पण म्हटलं कच खा, तू मागच्या वेळी आला नाही, ह्यावेळी तू गंडवल नाहीस ते बरं वाटलं मला. मग काय नवीन नवीन काय काय घेतलं काही कळलं नाही. आणि शेटनी मागवला बघा इटालियन द्राक्षाचा ज्यूस. काय म्हणतात द्राक्षाचा ज्यूस काही येणार म्हणलं आपण का सुट्टी आहे. मग काय आपली गावठी पद्धत लायरेट ग्लास तोंडालाच पिऊन पिऊन झालं. शेट म्हणलं तुला सोडा येतो आता, रॅपिडो लोकच पैसे घालवून. मग काय शेटने सोडलं ना. आपण आलो पार्किंगमध्ये. पार्किंगवाल्याला म्हटलं आपण जाणार आहे बाबा. म्हणलं उघड दरवाजा. पुढं आलो भवानीपासून आपण आपल्या रोडनं चाललो होतो. आणि हा रोडला बरं का काय रे बाबानं मटणं नुसती बोकडं अडकवली होती. पुढं आलो आपण आता धरमपुरीपासून मस्तपैकी लेप मारला आणि लागलो घाटाला. घाटात बघतो तर काय रे बाबा या दोघांनी एवढा तमाशा केला होता ना रोडचा. अरे दोघं पण केबी निसकाटलं होतं रोडचं. हळून गाड्या चालवा असलं बघितल्यावर गाडी चालवायची इच्छा सुद्धा होत नाही. पण काय चालवायचे तसेच हळूहळू. धरमपुरीचा घाट जायला निवार जाम लागता बघा माणसांना. पुढं आलो रोहित शेठ खतारांची गाठ पडली. शेटनी बघा 20 फुटीचाच माल भरून आलतं. असं द्या म्हणलं. शेट कुठे गेलो तर शेट आंघोळीला गेलं तर शेट आले म्हणलं का ना तू काय आंघोळ करू नको, परत पुढं कर. चल म्हणलं तुला नाश्ता वगैरे चालतो म्हणलं. चला म्हणलं शेट आता काय तुमचा शब्द पाळायला लागतोय आम्हाला. चला म्हटलं. पुढं आलो. शेटनं आपल्याला मस्तपैकी डोसं वगैरे घेतलं बरं का. आणि पोट भरून आम्ही डोसं खाल्लं. आणि शेटनं जुडीदार आणला होता गावासनी एक. काय तर चल असंच फिराय अजून गाड्याला 15 दिवस झालं शेटनं असंच हिंडवलंय. आणि शेटनं काय त्याला यात्रा बित्रा काय होऊन दिली नाही. आता शेट म्हणलं गाना चला आता मी पण निघतो तू पण निघ. बरं म्हणलं चला. पुढं आलो आपण बेंगलोरमध्ये बॉम्बसंद्र्या पार्किंगमध्ये निवांत झोपलो. आता परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.